अरे मी ऑपरेशन मास्क बाहेर आणला तरी मी होतो जळगावले रात्री बसलो मी घरी 4 महिने आले होते गावी आले होते मी बसलो घरी रात्री अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद तुम्हाला सांगितलं गाडीची लाईन काय बोलत तुम्ही दिवसापूर्वी जे वादळ आलं आहे त्या वादळामुळे खूप सारं नुकसान झालं आहे। त्याच्यात मलकापुरातले सगळे जे मोठे मोठे एरिया आहे ते सगळे बंद आहे। त्याच्यात 40 बिघा हा जो एरिया आहे याच्यात मॅक्झिमम लोक हे फॅक्टरी इंडस्ट्री आहे आणि डॉक्टर लोक आहे ते बंद केलं आहे, ते सध्या बंद आहे। नियमानुसार जेव्हा केव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा जे लोक इमर्जन्सी असतात त्यांची सेवा पहिले करायला पाहिजे, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन जातो। इथे उलटं झालेलं आहे, इथे बाकीच्या लाईन चालू झाल्या आहे आणि 40 बिघासारखा जो एरिया आहे जो जास्त सरकारला फंड देतो, जास्त टॅक्स भरतो, त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे। आणि जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी जे वचन दिलेलं आहे, जे पेट्रोल पंपवाल्यांनी वचन दिलं आहे की लोक फिरून राहिलेले आहे आणि इतक्या त्रासामध्ये पण तिसऱ्या दिवशी पण अजूनही लाईन नाही आहे, प्रत्येकाच्या घरी पाणी नाही, या सगळ्या गोष्टींनी लोक त्रस्त झालेले आहे। तरी याच्यावर शासनाने सगळं लवकरात लवकर विचार करावा आणि त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर लाईन सुरू करावी ही नम्र विनंती। मागील 36 तासापासून आपल्या विभागामध्ये वादळ आल्यामुळे 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता वादळ आल्यामुळे जवळपास मलकापूर विभागामध्ये 800 पोल पडलेले आहेत। त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान हे मलकापूर शहरामध्ये जे 40 बिघा एरिया किंवा प्रशांत नगर फिडर, हरिकिरण फिडर याच्यावर झाल्यामुळे हे आता या 36 तासामध्ये बाहेरच्या गँग बोलावून जवळ आमचे लोक आणि बाहेरचे गँग असे 200 लोक काम करून आज आम्ही वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे। आमचे 30 सबस्टेशनपैकी सर्व सबस्टेशन चालू झालेले आहे। आता हे सबस्टेशन जे आहे आपला APDRP हे लवकरच एक ट्रायल घेऊन आम्ही आता प्रशांत नगर फिडर चालू झालेला आहे व आता हरिकिरण फिडरवर सुद्धा ट्रायल घेऊन एक सेक्शन चालू करून वीज पुरवठा सुरळीत करू। सर टीम सुद्धा कार्यरत आहे का? हो, टीम आहे सर। किती टीम आहे? जवळपास 8 टीम चालू आहे सर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।